नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये काउंटिंग फिगर या घटकातील त्रिकोणाची संख्या मोजणे हा घटक पाहणार आहोत. बघा, आपल्याला हा त्रिकोण दिलेला आहे. या त्रिकोणामध्ये किती त्रिकोण आहेत? 2 त्रिकोण आहेत. त्रिकोणामध्ये एक त्रिकोण ऍड केलेला आहे. त्रिकोणामध्ये काय केलेलं आहे? एक त्रिकोण ऍड केलेला आहे. तर बघा आता ह्या त्रिकोणामध्ये किती त्रिकोण आहेत? 1 2 3 4. हे किती छोटे किती आहेत? 4 आहेत. अधिक हा जो मोठा जो दिसतो तो 1. 4 अधिक 1 किती त्रिकोण आहेत? 5 त्रिकोण आहेत. किती त्रिकोण आहेत? 5 त्रिकोण आहेत. समजा एका त्रिकोणामध्ये एक त्रिकोण ऍड केला तर त्रिकोणाचे किती भाग होतात? 4 त्रिकोण तयार होतात. किती? त्रिकोणामध्ये किती त्रिकोण तयार होतात? 4 त्रिकोण तयार होतात. आता हे त्रिकोण बघा, या त्रिकोणामध्ये किती त्रिकोण ऍड केलेले आहेत? 2 त्रिकोण ऍड केलेले आहेत. 2 त्रिकोण ऍड केलेले आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7. 7 किती त्रिकोण आहेत? 7 त्रिकोण आहेत. आणि त्यानंतर ना हा त्रिकोण एक 8 आणि हा त्रिकोण एक 9. किती त्रिकोण होतात? 9 त्रिकोण होतात. म्हणजे ह्या त्रिकोणाचे 4 बघा, ह्या त्रिकोणाचे 4 भाग 1 2 3 आणि हा त्रिकोण म्हणजे 4. आणि आतल्या त्रिकोणाचे 4 1 2 3 आणि हा त्रिकोण 4 म्हणजे 4 अधिक 4 अधिक हा मोठा त्रिकोण म्हणजे किती झाला? 9 झाला. हेच गणित आपण खाली समजावून घेऊया. बघा, मी आता ह्याला ABCD नाव देते. काय देते? ABCD नाव देते. बघा, ABCDEFG. तर बघा, ह्या सर्वांचा मिळून एक त्रिकोण तयार झाला. A अधिक B अधिक C अधिक D अधिक E अधिक F अधिक G. ह्या सर्वांचा मिळून एक तयार झाला. त्यानंतर बघा, A वेगळा, B वेगळा, C वेगळा, D वेगळा, E वेगळा, F वेगळा, G वेगळा. किती त्रिकोण झाले बघा? एकूण 1 2 3 4 5 6 7. किती झाले? 7 त्रिकोण झाले की 7. त्यानंतर बघा, DEGF मिळून D अधिक E अधिक F अधिक G हा मिळून एक झाला तयार. तर एकूण किती झाले? आता काउंट करा बरं. झाले आता सगळे. तर काउंट करा. 1 अधिक 7 8 8 अधिक 1 9. आले का? 9. म्हणजे जर आपण एखाद्या त्रिकोणमध्ये जर आपण त्रिकोण जसं ऍड करत जाईल तसं 4 ने वाढत जाते. बघा, हा त्रिकोण 1 आहे. हा किती आहे? एक त्रिकोण आहे. एक त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये एक त्रिकोण ऍड केला तर किती त्रिकोण झाले त्याचे तयार? 4 झाले. 1 4 4 अधिक 1 5. 4 अधिक 1 5. ह्या 1 मध्ये 4 मिळवलं किती झालं? 5 झालं. तर आता बघा, अनेक त्रिकोण ऍड केला तर किती होते बघा? 4 अधिक 4 अधिक 1 म्हणजे 2 4 8 त्रिकोण काय झाले? ऍड झाले. म्हणजे ह्या त्रिकोणाचे 4 आणि आतल्या त्रिकोणाचे 4 असं 4 अधिक 4 किती झाला? 8 त्रिकोण काय झाले? तिथे वाढले. बघा, आता आपल्याला काय करायचंय? चौकोनातील त्रिकोण मोजायचे. चौकोनातील. आता ह्या चौकोनाचे किती भाग केलेले आहेत? 2 भाग केलेले आहेत. या चौकोनामध्ये त्रिकोण किती तयार झालेत बघा? 1 2. किती त्रिकोण तयार झालेत? 2 त्रिकोण तयार झालेत. आता ह्या चौकोनामध्ये या चौकोनामधला आपल्याला त्रिकोण मोजायचा आहे. तर प्रथम आपण काय करूया? या त्रिकोणाचे जे भाग आहेत त्याला भागांना काय करून नाव देऊया. A B C D. आता बघा, A हा एक त्रिकोण तयार झालाय. A B हा एक त्रिकोण तयार झालाय. C हा एक त्रिकोण तयार झालाय आणि D हा एक काय झालाय? त्रिकोण तयार झालाय. ते एकूण किती? 4 त्रिकोण आहेत. आता बघा, जोड्या जोड्यांची काय करू? त्रिकोण तयार करू. आता A अधिक B हा एक त्रिकोण तयार झालाय. A अधिक B हा एक त्रिकोण तयार झाला. त्यानंतर बघा, B अधिक C हा एक त्रिकोण तयार झाला.
त्यानंतर बघा सी अधिक डी हा एक त्रिकोण तयार झाला आणि त्यानंतर डी अधिक ए हा एक त्रिकोण तयार झाला. किती त्रिकोण तयार झाले? 4. मग हे दोन्ही मिळून 4 अधिक 4 किती झाले? 8. एकूण किती त्रिकोण आहेत? 8 त्रिकोण आहेत. किती त्रिकोण आहेत? 8 त्रिकोण आहेत. आता समजा परीक्षेमध्ये तुम्हाला असा क्वेश्चन येईल का? तर नाही. तुम्हाला क्वेश्चन कसा येईल की जे जोड चौकोन म्हणजे हे जे चौकोन दिलेला आहे हा चौकोन काय करणार तुम्हाला एकत्र करणार. आता समजा परीक्षेमध्ये तुम्ही असं करत बसणार आहे का? तर नाही करायचं. तर तुम्ही काय करायचं? हे किती भाग दिलेत? 1 2 3 4. 4 गुणुले 2 करायचं. ही सोपी पद्धत आहे. 4 गुणुले 2 8. आता समजा तुम्हाला अशी आकृती दिली बघा, याच्यामध्ये लाईन वाढवली. ही अशी आकृती दिली तुम्हाला आणि तुम्हाला म्हणले की याच्यामध्ये त्रिकोण किती आहेत ते मोजा. पहिला आपण काय करायचं? ह्या पार्टला नंबर टाकून घ्यायचं. 1 2 3 4 5 6. किती पार्ट आहेत ह्याचे? 6 पार्ट आहेत. जसं ह्याचे 4 पार्ट पडत होते 1 2 3 4. 4 पार्टला आपण काय केलं? गुणुले 2 केलं. 4 2 8. तसं ह्या 6 पार्टला काय करायचं? आपण गुणुले 2 करायचं. 6 गुणुले 2 6 2 12. एकूण किती त्रिकोण आहेत त्याच्यामध्ये? 12. आन्सर किती आलं आपलं? 12. समजा आता पुढच्या चौकोनामध्ये बघा. बघा ह्या चौकोनाचे किती पार्ट झालेत बघा, किती त्रिकोण आहेत. हे पार्टला पहिला आपण काय करू? नंबर्स देऊ. 1 2 3 4 5 6 7 8. किती आहेत? 8. म्हणजे 8ला काय करायचं आपण? 2 ने गुणायचं. 8 2 16. याच्यामध्ये किती आलं आन्सर? 16 त्रिकोण आहेत. किती त्रिकोण आहेत? 16. याच्यामध्ये आपण ट्रिक काय लक्षात ठेवायची? जर चौकोनामध्ये चौकोनाचे किती भाग केलेले आहेत, किती रेषा वाढवलेले आहेत, तेवढ्या आपण काय करायचे? त्याच्यामध्ये गुणुले 2 करायचे. आता ह्या चौकोनामध्ये काय करायचे? ह्या चौकोनामध्ये किती भाग झालेत बघा? 1 2 3 4. म्हणजे ह्या चौकोनामध्ये 2 आलेत. म्हणून ह्या भागांना 4 गुणुले 2 करायचं. 4 2 8. तसंच हे 6 आलेत. ह्या 6ला 2 न गुणायचं. 6 2 12. 8 2 16. ही काय आहे? आपली सोपी ट्रिक आहे. जर आपल्याला हे समजलं याच्यामध्ये किती पार्ट आहेत? 8 आहेत. तर बघा आपल्याला एक्झाम मध्ये कशी क्वेश्चन येतात? एक्झाम मध्ये कसे क्वेश्चन येतात बघा, लक्ष द्या. ह्या त्रिकोणामध्ये किती त्रिकोण आहेत? ह्या चौकोनामध्ये किती त्रिकोण आलेले आहेत? 8 त्रिकोण आलेले आहेत. किती आलेले? 8. लक्षात द्या. आपल्याला एक्झाम मध्ये कशी त्रिकोण क्वेश्चन येतात बघा. हे 2 जोडलेली चौकोन येतात आणि याच्यामधले आपल्याला काय करायचे असतात? त्रिकोण मोजायचे असतात. याच्यामधले काय करायचे असतात? आपल्याला त्रिकोण मोजायचे असतात. बघा हे 2 काय केलेले आहेत? चौकोन जोडलेले आहेत. एकमेकाशी काय केलेले? जोडलेले आहेत. बघा आता आपण ह्याचे जर काढले, ह्या चौकोनाचे किती आहेत? 8 आहेत. म्हणजे ह्या चौकोनामध्ये किती त्रिकोण आहेत? 8 त्रिकोण आहेत. ह्या चौकोनामध्ये किती त्रिकोण आहेत? 8 त्रिकोण आहेत. आता बघा ह्या दोन्हीचे आपण मांडून घेतले कारण इथं आपण काढले 8 त्रिकोण आहेत. तर इथं पण किती आहेत? 8 आहेत. ह्या चौकोनामध्ये 8 आहेत, ह्या चौकोनामध्ये 8 आहेत. हे लक्षात ठेवलं. परंतु हे 2 चौकोन जोडल्यामुळे तिथं आणखी नवीन तयार झाले त्रिकोण. आता ते कोणते त्रिकोण बघा बरं. आता हा जो त्रिकोण आहे, हे 2 चौकोन जोडल्यामुळे काय झाले? हे 2 त्रिकोण आपल्याला आणखी जास्त भेटले. हे जे 2 त्रिकोण आहेत ना, जास्त भेटले. हा एक त्रिकोण आणि त्यानंतर हे मी डॉटने दाखवते तुम्हाला. हा डॉट ना त्रिकोण बघा. म्हणजे हा एक त्रिकोण भेटला आणि हा एक त्रिकोण भेटला. म्हणजे हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण
भेटला. असं तुम्हाला काय केले, 2 त्रिकोण भेटले. हे जे 2 जर चौकोन जोडले तर आपल्याला काय करतात, आणखी 2 नवीन त्रिकोण भेटतात. आणखी 2 काय करतात, नवीन त्रिकोण भेटतात. हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण. म्हणजेच एकूण त्रिकोण आपल्याला किती मिळतात, 8 अधिक 8 अधिक 1 बरोबर किती झाले, सॉरी, हा एक आणि हा एक म्हणजे 2 त्रिकोण भेटतात. हा एक आणि हा एक म्हणजे 1 अधिक 1 बरोबर किती झाले बघा, 8 अधिक 8 16, 16 अधिक 1 17, 17 अधिक 1 18. म्हणजे आपल्याला एकूण त्रिकोण किती भेटतात, 18 त्रिकोण भेटतात. किती त्रिकोण भेटतात, 18. आपला आन्सर किती असणार, 18. आता समजा आपल्याला हे तू अजून एक वाढवला बघा, लक्ष द्या, मी हे रब करते. समजा हे 2 त्रिकोणाचे झाले. आता आता मी एक तिसरं 2 चौकोन जोडलेले बघितलं. आता आपण 3 चौकोन जोडलेले असताना कसं काढायचं बघा, 1 2 आणि 3. बघा आता आपल्याला हे माहिती आहे, 8 त्रिकोण येतात याच्यामध्ये, 8 याच्यामध्ये 8 याच्यामध्ये 8 8 आले. त्यानंतर बघा हा एक नवीन त्रिकोण तयार झाला. हा एक झाला. त्यानंतर हा एक तयार झाला. म्हणजे असे 2 तयार झाले. इथे एक तयार झाला, इथे एक तयार झाला. त्यानंतर हा एक तयार झाला बघा, हा एक तयार झाला. आम्हाला दाखवता येईना, मी अशी डॉट करते ह्याच्यामध्ये त्रिकोणामध्ये बघा. बघा मी डॉट डॉट केलेला हा एक त्रिकोण तयार झाला. आणि त्यानंतर हा एक मोठा त्रिकोण तयार झाला. हा एक मोठा, म्हणजे इथे एक तयार झाला, इथे एक तयार झाला, हा एक तयार झाला. बघा बरं, हा 2 तयार झाले की नाही इथं. हा एक तयार झाला. असे 2 त्रिकोण तयार झाले. हा एक त्रिकोण, वरचा एक त्रिकोण, वरती एक तयार होतो आणि खाली एक तयार होता. अशी काय होतात, 2 त्रिकोण तयार होतात. अशी काय होतात, 2 त्रिकोण काय होतात, तयार होतात. तर ह्यालाच आता एकूण आपल्याला त्रिकोण किती मिळाले बघा बरं, 8 अधिक 8 अधिक 8 अधिक हे एक बघा, हा एक आणि त्यानंतर हा एक अधिक 1 अधिक हा एक, वरचा एक आणि खालचा एक, म्हणजे हे अशी 2. म्हणजे एकूण किती झाले बघा, 8 1 8 8 2 16 8 3 24 24 25 26 27 28. एकूण त्रिकोण किती तयार झाले, 28 त्रिकोण. म्हणजे 3 चौकोन जोडले असता आपल्याला किती त्रिकोण भेटतात, त्याच्यामध्ये 28 त्रिकोण भेटतात. समजलं? ओके, थँक्यू.